सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट आणि कमी वेळेत होणारा पदार्थ, बनवायला एकदम सोपा आणि घरात सर्वांना आवडेल असे पदार्थ म्हणजे रवा इडली. नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. चला तर मग रवा इडलीच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. त्यासाठी आपण 1 वाटी रवा घेतला. हा रवा मी जाड घेतलेला आहे, जो आपण उपम्याला वापरतो तो. 1 वाटी रव्यामध्ये 8-9 इडल्या अगदी आरामशीर होऊ शकतात. अर्धी वाटी दही घेतले, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा इनो. आता आपण बॅटरची तयारी करू. आता रवा आपण बाउलमध्ये टाकू, त्याच्यामध्ये दही टाकू, चवीनुसार मीठ आणि लागेल तसं पाणी, आणि हे बॅटर जरा घट्ट भिजवायचं. रवा 1 वाटी, अर्धी वाटी दही आणि चवीनुसार मीठ. आता हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊ. आता त्याच्यामध्ये पाणी टाकू. हे मिश्रण आता जरी पातळ वाटलं, नंतर मग रवा पाणी शोषून घेतलं की जरा घट्ट होतं. आता हे आपले बॅटर तयार झाले. आता हे 10 मिनिटासाठी झाकून ठेवू आपण. झाकून ठेवल्यावर ते व्यवस्थित फुगेल आणि इडल्या आपल्या एकदम मऊ लुसलुसीत होतील. 10 मिनिटं झालेले आहेत. आपलं बॅटर तयार आहे. आता त्याच्यामध्ये इनो टाकू आणि 1 चमचा पाणी टाकू आणि मिक्स करून घेऊ. बॅटर आपलं तयार झाले. आता इडली बनवायला घेऊ. त्यासाठी मी इडली पात्राला पहिलं तेल लावून घेतले. आता त्याच्यामध्ये इडल्या टाकून घेऊ. आता इडलीच्या भांड्यात मी पाणी उकळवत ठेवले, त्याच्यामध्ये लिंबू टाकले, कारण इडलीचं भांडं काळं पडू नये म्हणून. आता इडली पात्रात आपण हे बॅटर टाकून घेऊ. आता एक खाली भांडं ठेवले ना, त्याच्यावरती हे ठेवताना त्या इडलीच्या वरती ही इडली ठेवायची नाही. हे होल आहेत ना, ते खालच्या इडलीच्या वरती ठेवायचे, म्हणजे ती वाफ इथून निघून जाते आणि इडली फुगली तर त्या भांड्याला लागत नाही. आता 5 ते 6 मिनिटं आपण इडली शिजवून घेऊ. इडली आपली तयार झाली का आपण चेक करू. हे बघा तयार झाले, कारण सुरीच्या टोकाला इडलीचं हे लागलं नाहीये. आता हे काढून घेऊ आपण. आपली कशी इडली छान फुगलेली आहे आणि भांड्याला अजिबात चिकटलेली नाहीये.